सुरुवात करेल आपल्या गोलंदाजीला 8-10 पावलांचा रनअप घेऊन एक वेगवान असा गोलंदाज म्हणजे जी ओळख आहे पूर्ण रायगडमध्ये तोच गोलंदाज प्रथमतः पंचांचा इशारा येतोय सामन्याला सुरुवात पहिला चेंडू घेऊन अर्जुन बेदी तयार समोर मात्र फलंदाज तेवढ्या ताकदीचा हेमंत गोरले पहिला चेंडू आल्या स्वागत करून देतोय हेमंत गोरले जसा चेंडू आला तसा भिरकावून दिलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून 6 धावांसाठी वैयक्तिक आणि सांघिक खातं खोलते या ठिकाणी हेमंत गोरले संघाची धाव संख्या होती पहिल्या चेंडूवरती 6 तर हा सामना 3 षटकांचा खेळवला जाईल दोन्ही संघाच्या कर्णधारांनी याची नोंद घ्यायची आहे पहिला चेंडू होता अर्जुन बेदी याचा चांगला चेंडू होता परंतु तेवढा चांगल्या प्रकारे खेळून काढला ते हेमंत याने चेंडूची पूर्णपणे पाहणी केली चेंडूला भिरकावून दिले लॉंग ऑफच्या डोक्यावरून 6 धावांसाठी तर पाहायचा येणारे चेंडू 5 चेंडू कशा प्रकारे हाताळतो अर्जुन बेदी एक चांगला गोलंदाजमध्ये नाव आहे कामोट्यामध्ये रायगडमध्ये चांगला चेंडू थोडासा स्पेस कमी केला वेगावर नियंत्रण ठेवलं आणि त्या कारणाने कुठेतरी हेमंत गोरले या ठिकाणी बीट होतोय आणि चेंडू मात्र येतो निर्धाव पहिल्या चेंडूवर षटकार त्यानंतर चेंडू येणार हा निर्धाव एक चांगलं कमबॅक पाहायला मिळतं अर्जुन बेदी यांच्याकडून तर पाहायचा पुढे येणारा चेंडू अर्जुन बेदी यांचा आकुटापे चेंडूला चांगल्या प्रकारे सजवलं विश्वास जाधव येत आहे पाहायचंय तोपर्यंत स्वतः गोलंदाज धावत येतोय अर्जुन बेदी पाणी केली विश्वास जाधव यांच्या रनअपची त्यानंतर स्वतः धावले अर्जुन बेदी त्या ठिकाणी आणि तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी 1 धाव धावून पूर्ण केले आता मात्र श्राईला खेळ प्रथमतः तो रोहित या आधी सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती मॅन ऑफ द मॅच सुद्धा ठरला होता तोच फलंदाज आता स्ट्राईकला येतोय तर पाहावं लागेल येणारे चेंडूवरती कशा प्रकारे फलंदाजी करेल हा रोहित पहिला चेंडू आकुटाप्यात चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता प्रयत्न मात्र या ठिकाणी रोहितचा फसतोय चेंडू मात्र जातोय विकेट किपर पंकज गाडगे यांच्या हातामध्ये निर्धाव आतापर्यंत धावसंख्या झाली ती मात्र 7 पहिल्या चेंडूवर षटकार आला त्यानंतर मात्र एक चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय अर्जुन बेदी यांच्या गोलंदाजी मार्फत आता मात्र जोरदार प्रहार केलाय पूल केलाय अमोल नरहरी झेल खाली परंतु नरकरी अडथळ्याला अडकून थोडेसे मागे सरसावले त्या कारणाने झेल सुटला गेला आणि तोपर्यंत बघता 2 धावून पूर्ण अमोल चांगला थ्रो केला त्यानंतर बॅकअप करताना ओमकार देसाई जबरदस्त क्षेत्ररक्षण पूर्णपणे चिखलात घसरून पडून चेंडू अडवला संघासाठी भरीव अशी कामगिरी करताना ओमकार देसाई लाजवाब क्षेत्ररक्षण 2 धाव मिळतात या ठिकाणी धाव संख्या होते 9 जोरदार प्रहार पुन्हा एकदा ओमकार देसाई पाहायचं आहे 1 धाव तर नक्की घेताय दोन्ही फलंदाज परंतु चेंडू बघता जातोय सीमेरेषे बाहेर 4 धावांसाठी धाव संख्या होती ती 13 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आता उर्वरित 12 चेंडू असतील 12 चेंडू मध्ये पाहावं लागेल एका बाजूला हेमंत दुसऱ्या बाजूला रोहित किती योगदान देतात आपल्या संघाला कारण पहिल्या षटकाचा विचार केला तर 13 धावसंख्या काढल्या ते दोन्ही फलंदाजांनी चांगली फलंदाजी राहिली आतापर्यंत या 13 धावांमध्ये एका षटकाराचा एका चौकाराचा समावेश तर पाहावं लागेल दुसरा गोलंदाज कोण येईल पुढील येणाऱ्या धावा रोखण्यासाठी आणि नक्कीच निवड केली संघनायकाने ती अमोल नरहरेची आणखी एक वेगवान गोलंदाज सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्या गोलंदाजाला सन्मानित केलं गेलं होतं तोच हा गोलंदाज अमोल नरहरे जातोय वैयक्तिक पहिल्यांदा संघाच्या वतीने दुसरे षटक घेऊन येतोय पाहावं लागेल स्ट्राईकला मात्र खेळ तेवढाच मोठा ताकदीचा फलंदाज हेमंत गोरले तर पाहायचंय अमोल तयार 12 ते 14 पावलांचा रनअप घेऊन पंचांच्या डाव्या बाजून सुरुवात करेल आपल्या गोलंदाजीला राईट अमोर विकेट मारा करेल समोर असलेला सलामी फलंदाज हेमंतला पहिला चेंडू लॉप केलाय पाहायचा विश्वास जाधव झेल खाली येतात तोपर्यंत शीत पोहोचतोय की काय परंतु चेंडूचा आणि शीतचा काही संपर्क नाही आणि बघता तोल सावरू शकत नाही शीत त्या ठिकाणी घसरून पडतो परंतु या ठिकाणी काय घडतंय 3 धावा धावून पूर्ण करतात ती दोन्ही फलंदाज अतिशय देखणं प्रदर्शन पाहायला मिळालं या ठिकाणी ज्या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडूकडे न पाहता स्वतःला न सावरल्यामुळे घसरून पडले शीत त्या ठिकाणी
आणि त्याचा फायदा मात्र दोन्ही फलंदाज घेत आहेत. 3 धावा धावून पूर्ण करता धावसंख्या पोहोचते 16 धावसंख्येवरती. प्रथमतः फलंदाजी करताना रायझिंग स्टार कामोठे. दोन्ही संघाचा विचार केला तर कामोठ्यातील एक मोठे संघ नावाजलेले संघ पाहायला मिळतात. तर पुन्हा एकदा अमोल तयार असेल. आता मास्टर स्टाईलला खेळतो रोहित. पुढील येणारे चेंडू कशा प्रकारे हाताळले पाहावं लागेल अमोल. याच्याकडे पहिल्या चेंडूवरती 3 धावा धावून पूर्ण केल्यात. त्यानंतर स्ट्राईकला मात्र आलाय तो रोहित. पाहावं लागेल रोहित याची फलंदाजी ताकद आहे. फलंदाजामध्ये मोठमोठे फटकेबाजी करताना आपण त्याला नेहमीच पाहतोय. चांगला चेंडू ब्लॉक मध्ये चेंडू त्या ठिकाणी झेल गेला प्रयत्न अप्रतिम दर्जाचा झेल. माफ करा प्रयत्न चांगले होते पंकजांचे परंतु स्वतःला सावरू शकले नाही. त्यामुळे की काय झेल सुटला आणि जीवदान मात्र मिळालाय ते मात्र रोहित याला. पूर्णपणे पंकजाने स्वतःला झोकून दिलं होतं चेंडू बरोबर परंतु स्वतः घसरला. पायावरती नियंत्रण ठेवू शकला नाही त्या कारणाने त्या ठिकाणी झेल सुटला गेला. चांगला प्रयत्न पाहायला मिळाला. तर पुन्हा एकदा अमोल तयार असेल. समोर फलंदाज हेमंतला लॉप केलाय. सील पुन्हा झेल खाली. पुन्हा एकदा चूक होते परंतु झेल सुटते नंतर त्यानंतर बॉन्ड लाईन आपण पाहतोय. अर्जुन बेदी बॅकअपला येतोय. तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. प्रथमतः आपण पाहतोय अतिशय खराब क्षेत्ररक्षण मोरे 11 कांगोट्या संघाकडून. अशा प्रकारचे क्षेत्ररक्षण आपण कधी पाहिलं नव्हतं त्यांच्याकडून परंतु आजच्या दिवसात खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. सीद यांच्याकडून सुटलेला हा सलग दुसरा झेल होता. पुन्हा एकदा चांगला चेंडू चांगलं कमबॅक पाहायला मिळतं अमोल यांच्या मार्फत. येणारा चेंडू होता तो निर्धाव. विकेट किपर पंकज यांच्या हातामध्ये. संघाची धावसंख्या मात्र होते ते 19. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना पाहावं लागेल आता मात्र हेमंतला कशा प्रकारे फलंदाजी करेल येणाऱ्या अमोलच्या गोलंदाजीतल्या 2 चेंडूवरती. आतापर्यंत धावसंख्या झाले ते 19. चला ताई बाहेरून जा सामना चालू आहे. चला ओमकार बाहेरून जायला सांग त्यांना. तर अमोल तयार असेल. पुन्हा एकदा समोर फलंदाज सज्ज हेमंत गोरले. सलामी जोडी मैदानामध्ये. ओमकार इशारा करा त्यांना जायला लवकर लवकर सांगा बाहेर. सामना थांबवण्यात आलाय. चला चालू होते सामना. अमोल तयार. समोर हेमंत गोरले. उजव्या भारतात जाणारा चेंडू पायाचा पंचांचा इशारा येतोय का आमच्यापर्यंत परंतु हा खराब चेंडू दंडित करताय आणि हा तिसऱ्या पंचांची मागणी घेतली वाईट साठी. पाहावं लागेल आम्ही नक्की स्क्रीनवरती बघू त्यानंतर तुमच्यापर्यंत निर्णय पोहोचवू. पंचांनी घेतलेला हा रिव्ह्यू असेल. पंचांनी घेतलाय आणि हा खराब चेंडू वाईट बॉल असेल. पंच अरविंद काका वाईट चेंडू आहे. उजव्या एसटीच्या बाहेरचा असणारा चेंडू वाईड लाईनच्या बाहेर जाणारा चेंडू खराब चेंडू. किती आता आईच्या गावात किती आले 20 ना. धावसंख्या होती ती 20. येणारे 2 चेंडू बाकी असतील अमोलच्या गोलंदाजी मार्फत. समोर फलंदाज हेमंत गोरले. तर अमोल आणि हेमंत असे बॅटल आपण पाहतो मैदानामध्ये. पुढील चेंडू जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. दांड्या उद्ध्वस्त करतोय या ठिकाणी. त्रिफळा उद्ध्वस्तित करतोय अमोल नरहरी. चांगला चेंडू होता आणि जर पूर्णपणे हावी झालाय तो अमोल. त्रिफळा उद्ध्वस्त होता तर मात्र हेमंत गोरलेच्या ज्या फलंदाजाकडून मोठी अपेक्षा होती. एक नावाजलेला फलंदाज म्हणून ओळखला तर रायगडमध्ये तोच फलंदाज माघारी परतताना दिसतोय. संघाची धावसंख्या मात्र झाली ती 20 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. पहिल्या षटकाचे बोलला दुसरं चालू आणि दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल. तर स्वतः मैदानामध्ये कर्णधार जाताना दिसतोय आपल्याला दीपक शिंदे. आणखी एक कामोट्यामधील मोठं नाव.
ज्या फलंदाच्या बॅटमधून नेहमीच आपण पुल आउट पॅडल स्वीप वगैरे शॉट पाहतोय तोच फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. स्वतः कर्णधार राजन स्टार संघाचा दीपक शिंदे. समोर मात्र गोलंदाज तेवढ्या ताकदीचा अमोल नरहरी. आताच त्याने एक विकेट घेतला हेमंत गोरले यांचा. तर पाहावं लागेल शेवटचा चेंडू असेल अमोल यांच्या गोलंदाजीमधलं. समोर फलंदाज प्रथमच्या स्ट्राईकला खेळेल दीपक शिंदे. संघाची धावसंख्या झाली ती 20. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. अमोल तयार. समोर नवीन फलंदाज दीपक याला. पहिला चेंडू आल्या आल्या प्रहार करतोय मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. मी आधीच बोललेलो आणखी एक मोठं नाव कामोट्यामधलं ज्याच्या फलंदाजीमधून नेहमीच आपण षटकार चौकार पाहतोय आणि त्याच फलंदाजाने आल्या आल्या आपलं अमोल नरहरेचं स्वागत केलं षटकाराने. 6 धावांची धावसंख्या मात्र होती 26 2 षटकांच्या समाप्तीनंतर. आता मात्र शेवटचं षटक बाकी असेल म्हणजे 6 चेंडू बाकी असतील आणि 6 चेंडूवरती मोरे इलेव्हन संघाला कमबॅक करावं लागेल. कारण विचार केला तर 13च्या सरासरीने आतापर्यंत धावा जमा केल्या त्या राजन स्टार संघाने 26. येणारे 6 चेंडूमध्ये कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न असेल तो मोरे इलेव्हन संघाचा आणि कर्णधाराचा. त्याच कारणाने काय स्वतः जबाबदारी घेतोय तो स्वतः पंकज गाडगे. आणखी एक रायगडमधलं आणखी एक मोठं नाव. नेहमीच आपण या खेळाडूला मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये पाहतोय. फलंदाजीने गोलंदाजी करताना तोच हा खेळाडू पंकज गाडगे येतोय शेवटचं षटक घेऊन आपल्या गोलंदाजी मार्फत. पाहावं लागेल तेवढ्या ताकदीचे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये राजन स्टार या संघाकडून. सलामीवीर फलंदाज अजूनपर्यंत मैदानामध्ये रोहित. समोर मात्र गोलंदाज पंकज गाडगे. पहिलं षटक घेऊन राईट आर्मवर विकेट मारेल. माफ कर राईट आर्म राऊंड विकेट. पंचांच्या वर डाव्या बाजूने आणि मला वाटते आल्या आल्या पंकज या ठिकाणी स्वागत करून देतोय फलंदाज रोहित. ज्या फलंदाजाने या आधीच्या सामन्यामध्ये पण अतिशय सुरेख फलंदाजी केली होती तोच फलंदाज रोहित. चांगली फटकेबाजी करताना दिसतोय. पहिल्या चेंडूवरती समाचार घेतलाय तो मात्र पंकजाचा. पुन्हा एकदा पंकज पुढचा चेंडू घेऊन चांगला चेंडू चांगलं कमबॅक. दीपक शिंदे त्या ठिकाणी स्ट्राईक वरती धावतो दिसत परंतु या ठिकाणी घडतंय काय धावचीत करण्याचा प्रयत्न होता परंतु गॅदर करू शकला नाही चेंडू तो पंकज घाटगे आणि त्या ठिकाणी चोरटी धाव म्हणावं लागेल. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये चांगला ताळमेळ पाहायला मिळाला आणि या ताळमेळच्या कारणाने 2 धावा धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. संघाची धावसंख्या मात्र पोहोचते ती 32 या धावसंख्येवरती. माफ करा 34 या धावसंख्येवरती. तर पाहायचंय रोहित येणाऱ्या चेंडूवरती किती आक्रमण करतोय. पंकज घाटगे याला कमबॅक करावं लागेल. यानंतर जोरदार प्रहार बॅक फुटला सरसवला चेंडू स्ट्रेट ड्राइव्ह पद्धतीने फटका 6 धावांसाठी. काय देखना फटका पाहायला मिळाला रोहित यांच्या बॅटमधून. याआधी आपण पाहिलं पॅव्हेलियनच्या डोक्यावरून 6 धावा मारले होते त्यानंतर मात्र आता स्ट्रेट ड्राइव्ह पद्धतीचा फटका 6 धावांसाठी. संघाची धावसंख्या झाली ती मात्र 40. तर मी विनंती करीन काळभैरव कामोटे विरुद्ध डिंगडॉंग कामोटे दोन्ही संघाच्या कर्णधाराने पॅव्हेलियन पाशी संपर्क साधायचा आहे. तुम्हाला 2 मिनिटाचा कालावधी दिला जाईल नाहीतर 5 रनसाठी पॅनल्टी. काळभैरव कामोटे आणि डिंगडॉंग दोन्ही संघाचे कर्णधार कुठे असतील पॅव्हेलियन मध्ये या. तर पुढचा चेंडू पंकज यांचा. पूल करण्याचा प्रयत्न फसतो चेंडू मात्र जातो खांद्याला स्पर्श करत विकेट किपर जय पाटील यांच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता होते. या ठिकाणी धाव संख्या मात्र 40 होती कायम स्थिर. येणारे 2 चेंडू बाकी असतील पंकज यांचे. समोर मात्र आक्रमक फलंदाज ज्याने याआधी 2 षटकार मारून स्वतःच्या नावाचं सिद्धत्व दाखवले तोच हा फलंदाज. जोरदार फटका फुलटॉस प्रकारचा चेंडू चांगला झेल कर्णधार अंबादास शिंदे यांच्या मार्फत. फुलटॉस प्रकारचा चेंडू होता त्याचा वेध घेतला होता परंतु तेवढंच अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला. स्वतः कर्णधार मोरे इलेव्हन संघाचा अंबादास शिंदे आणि झेल घेतोय तो मात्र एक आक्रमक फलंदाज रोहित याचा. ज्या फलंदाजाने 9 चेंडू मध्ये 19 धावा केला तोच फलंदाज तंबूचा रस्ता पकडतोय रोहित. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली ना. आता मात्र नवीन फलंदाज जाईल मैदानामध्ये सतीश. तर पाहावं लागेल येणारा शेवटचा चेंडू असेल पंकज यांचा. धावसंख्येचा विचार केला ना तर आतापर्यंत धावसंख्या झाली ते 40.
चांगली फलंदाजी, वेल प्लेड वा. 9 चेंडूमध्ये 19 धावा कुठून काढल्या त्या रोहित याने. आणि आता शेवटचा चेंडू असेल, स्ट्राईकला प्रथमतः खेळतो फलंदाज सतीश. जोरदार प्रहार केला, एक धाव तर नक्की मिळणार. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतो का पाहायचा. अंबादास शिंदे तो चेंडू खाली, तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. चांगला ताळमेळ सतीश आणि दीपक यांच्यामध्ये. धाव संख्या होते 42. 43 धावांचं लक्ष असेल ते मात्र मोरे 11 कामोठे संघाच्या बाजूला. तर मी विनंती करेन पुन्हा एकदा, काळभैरव कामोठे, चला काळभैरव कामोठे संघनायक, डिंगडॉंग कामोठे संघनायक. शेवटचं 1 मिनिट बाकी, नाहीतर पॅनेटेला सामोरं जावं लागेल. आयोजकांकडून तुम्हाला सूचना आहे, वारंवार सूचना करतो. काळभैरव कामोठे संघनायक, डिंगडॉंग कामोठे संघनायक. दोन्ही संघाचे कर्णधार कुठे उपस्थित असतील तर इथे उपस्थित दाखवायची आपली. 1 मिनिट दिला जाईल तुम्हाला शेवटचा, त्यानंतर पॅनेटेला सामोरं जावं लागेल. आयोजकांकडून वारंवार आम्ही सूचना देतो तुम्हाला. चला काळभैरव कामोठेचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. तर डिंगडॉंग तुम्हाला विनंती करेन पुन्हा एकदा. तर आपण या ठिकाणी पाहतोय कामोठे क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा प्रदीप भगत युवा मंच नौपाडा आयोजित स्वर्गीय प्राची स्मृती चषक 2025. आजचा हा 3रा दिवस. आपण 2 दिवस पाहिले, अतिशय चांगले सामने पाहिले आपण 2 दिवसात. ग्रामीण सामने होते शुक्रवारी, त्यानंतर 40+ शनिवारी, आणि आजचा दिवस आहे तो इंटर कॉलनीचा. आजचा हा दिवस आहे रविवारचा दिवस, इंटर कॉलनीचा दिवस. आजच्या दिवसभर आपण सामने पाहिले, अतिशय अतिरटीचे सामने सकाळच्या 17 पासून पाहत आलोय. त्यानंतर दुसऱ्या फेरीचे सामने चालू आहेत. त्या ठिकाणी आपण पाहतोय सामना लढतोय तो मात्र एका बाजूला रायझिंग स्टार, दुसऱ्या बाजूला त्याच्या समोर मोरे 11 कामोठे. तर मी कोकण किंग्स 11 संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती करेन, जिथे कुठे तुम्ही असाल तर तुम्ही ताबडतोब या ठिकाणी स्वर्गीय अनिरुद्ध म्हात्रे स्टँडच्या इथे यायचं आहे, जमा व्हायचं आहे. माफ करा, अनिरुद्ध गोवारी स्टँडमध्ये येऊन जमा व्हायचं आहे. कर्णधाराकडून तुम्हाला सूचना आलेली आहे. कोकण किंग्स संघाचे जेवढे खेळाडू असतील त्यांनी स्वर्गीय अनिरुद्ध गोवारी स्टँडमध्ये यायचं आहे. तर चला पुढील होणारा सामना काळभैरव कामोठे विरुद्ध डिंगडॉंग कामोठे. एका बाजूला असेल तो शिवा लंके, दुसऱ्या बाजूला सुमित सेठ. काय फलंदाजी केली होती सुमितने या आधी सामन्यामध्ये. माफ करा, अमित सेठने 3 षटकार मारले होते. नक्कीच दोन्ही भावामध्ये थोडासा विचार करावा लागतो नाव घेताना, त्याच्यामध्ये थोडंसं फंबल झालं या ठिकाणी. अमितने फलंदाजी केली होती चांगली. तर चला कर्णधार काळभैरव, वारंवार तुम्हाला पुकार करतो आम्ही. त्या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. पहिल्या 17 समाप्तीनंतर प्रथम तास फलंदाजी करताना रायझिंग स्टार कामोठे 3 षटकामध्ये 42 धावा केल्या आहेत. 43 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये सलामी जोडी दाखल होताना दिसते, ती मात्र मोरे 11 कामोठे संघाच्या वतीने. एका बाजूला असेल पंकज गाडगे, तर दुसऱ्या बाजूला जय पाटील. दोन्ही रायगडची मोठी नावं. कामोठे वसाहतीतील दोन्ही खेळाडू पूर्णपणे रायगड जिल्ह्यामध्ये आपल्या नावाने आपल्या खेळीने प्रसिद्ध झालेले दोन्ही खेळाडू मैदानाकडे वाटचाल करताना दिसत आहेत. तर पाहावं लागेल येणारे 18 चेंडू 43 धावा आव्हान संपुष्टात आणावं लागेल ते मात्र मोरे 11 कामोठे संघाला. त्यासाठी सलामी जोडी मैदानामध्ये सज्ज. टी ब्रेक चालू आहे या ठिकाणी आपण पाहतोय. तर चला पंच, दोन्ही पंच सागर म्हात्रे, अरविंद काका, जास्तीत जास्त टीम मीटिंग घ्यायला देऊ नका. बराच उशीर झाला या सामन्याला.
मगापासून आपण पाहतोय जास्तीत जास्त मीटिंग केली जाते या ठिकाणी. वारंवार सूचना करा त्यांना, दोन्ही संघ नायकांना, दोन्ही खेळाडूंना. चला दोन्ही पंच, त्या सामन्यासाठी लाभलेले पंच नावाजलेले रायगड जिल्ह्यामध्ये ज्याने आपले नाव कोरलंय पंचगिरीमध्ये, ते एका बाजूला सागर म्हात्रे. सकाळी 5:17 मध्ये आपण पाहिलंय अतिशय दुवारदार फलंदाजी, चौफेर फलंदाजी करत षटकार चौकारात पाऊस पडला होता. तो सागर म्हात्रे पंचांच्या भूमिकेमध्ये दिसतोय. तर ज्या व्यक्तीने आज दिवसभर पंचांची भूमिका केली तेच आमचे सर्वांचे लाडके अरविंद काका स्ट्राईक पंच म्हणून काम पाहत आहेत. तर चला वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीने पहिलं षटक घेऊन गोलंदाज हेमंत गोरले. आपण पाहतो या तिन्ही खेळाडूंना नेहमीच रायगडच्या टुर्नामेंटमध्ये खेळताना पाहतो, मोठमोठ्या टुर्नामेंट तेच एकमेकांच्या अपोजिट मध्ये आता खेळताना सर. पहिला चेंडू फुलटॉस प्रकार चेंडू, चेंडूला पाठवून दिलेलं आहे लॉग ऑफच्या दिशेने. रोहित येतोय चेंडू खाली, तोपर्यंत एक धाव तर नक्की मिळणार आहे आणि या ठिकाणी एका धावेवर समाधान मानावं लागते. ते मात्र पंकजाला वैयक्तिक आणि सांघिक खातं या ठिकाणी खोलतोय तो पंकज एक धावेने. खोलवर पद्धतीचा चेंडू, चेंडूला खोदून काढले तर जय पाटील याने. तोपर्यंत पुन्हा एकदा रोहित क्षेत्ररक्षण करताना दिसतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं थ्रो फेक देखील पाहायला मिळाला आहे. त्या कारणाने त्या ठिकाणी एक धाव तर नक्की मिळणार आहे. एक धावाने धावसंख्या पुढे जाते. या ठिकाणी आपण पाहतोय वैयक्तिक खातं खोलता येते जय पाटील. धावसंख्या होती ते 2. 43 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय संघ मोरे लेवून कामोडे. तर पुन्हा एकदा हेमंत तयार असेल, ते रफ्तार गोलंदाज जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट फिरवण्याआधीच चेंडू मात्र जातो विकेट किपर दीपक शिंदे यांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू येते. चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. 3 चेंडूचा आपण खेळ पाहिला हेमंत यांचा. पहिला 2 चेंडूवरती 2 धावा दिल्या, त्यानंतर मात्र येणारा हा तिसरा चेंडू निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन तयार हेमंत. पुढे सरसावला पंकज, जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मात्र जातो गल्लीच्या दिशेने. एक धाव तर नक्की धावून पूर्ण करता दोन्ही फलंदाज. धावसंख्या होती धीम्या गतीने सुरुवात 3 धावांसाठी. आपण पाहतो राजजी पांडे मैदानामध्ये पाहतो आपण मिड ऑनच्या दिशेने 38 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण करताना नेहमीच बॅकअप करत असतात संघाला आणि या ठिकाणी आता बॅकअप करताना दिसत आहेत ते मात्र गोलंदाजाला. तर पुन्हा एकदा हेमंत तयार, समोर फलंदाज जय पाटील. पुन्हा एकदा ब्लॉक पद्धती चेंडू, खोलवर पद्धती चेंडू, चेंडूला खोदून काढतोय रोहित. पुन्हा एकदा येतोय. वारंवार आपण पाहतोय तिन्ही चेंडू जे गेले ते रोहित यांच्याकडेच गेले, परंतु यावेळी मात्र फंबल होताना दिसतोय रोहित. त्याचा बॅकअप मात्र करतो प्रशांत कनागल. धावसंख्या होती ती मात्र 4. पहिलं षटक चालू असताना चांगले षटक आतापर्यंत हेमंत गोरले यांच्या मार्फत. कारण धावसंख्येचा विचार केला तर 42 धावा केल्या होत्या, त्यासाठी 43 धावाचा पाठलाग करण्यात उतरलेला हा संघ. त्यानंतर आपण पाहतोय पूर्णपणे बांधून ठेवले हेमंत याने ते पंकज आणि जय पाटीलला. पुन्हा एकदा खोलवर पद्धती चेंडू, काय चेंडू, देखणा चेंडू पाहायला मिळाला हेमंत यांचा. आणि या निर्धाव चेंडूने मात्र या षटकाची सांगता होते. आणि पहिल्या षटकाचा विचार केला ना तर आपण या ठिकाणी पाहतोय पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा दिल्या. चांगली गोलंदाजी हेमंत. आता मात्र उर्वरित येणारे 12 चेंडू असतील आणि 12 चेंडू मध्ये 39 धावा कराव्या लागतील. 12 चेंडू 39 धावा. तर नक्कीच आता येणाऱ्या 12 चेंडू मध्ये इथून पुढे जय पाटील आणि पंकज गाडे या दोघांना पण आक्रमण स्वीकारावं लागेल. एका बाजूला पंकज तर दुसऱ्या बाजूला जय पाटील. आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल या षटकामध्ये, कारण आपण विचार केला तर 12 चेंडू मध्ये 39 धावा करायचं म्हणजे 19.50च्या सरासरीने ह्या धावा कराव्या लागतील. 19.50च्या सरासरीने धावा कराव्या लागतील. येतोय गोलंदाज नवीन सतीश. आणखी एक मोठं नाव कामोडे म्हणलं. पहिला चेंडू जय पाटीलला, पहिला चेंडू पॅडल शिप करतोय, चेंडूला पाठवतोय 6 धावांसाठी. काय देखना फटका पाहायला मिळाला जय पाटील यांच्या बॅट मधून. पहिला चेंडू हाताळला होता सतीश आणि पहिला चेंडू फुलटॉस प्रकार चेंडू डाव्या यष्टीच्या भारताचा चेंडू. पूर्णपणे चेंडूची पाहणी केली जय पाटील याने आणि पॅडल शिप पद्धतीने चेंडूला मात्र पाठवलंय 6 धावांसाठी. फायलेच्या दिशेने हा सजवलेला फटका
संघाला एका मजबूत स्थितीमध्ये नेताना दिसतोय. धावसंख्या मात्र होते ते 10. आता मात्र उर्वरित येणारे 11 चेंडू 33 धावा. समीकरण थोडंसं जवळ येताना मोरा 11 संघाच्या बाजूने. सांगतो तर पुन्हा एकदा सतीश तयार. समोर फलंदाज जय पाटील. पूल करण्याचा प्रयत्न पाहायचा. दीपक शिंदे विकेट किपर त्या ठिकाणी झेल घेताना पंचाकडे दाद मागतोय. तोपर्यंत एक धाव धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. नक्कीच दोन्ही पंच विचार विनिमय करून आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतील आणि तिसऱ्या पंचाची मागणी होते या ठिकाणी पंचांकडून. पाहावं लागेल नक्कीच. चेंडू बॅटला लागला, हाताला लागला. झेलबाद कसा झाला हे आम्ही या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू आणि तुमच्यापर्यंत निर्णय पोहोचू. नॉट आउट आपण पाहणी केली या ठिकाणी स्क्रीनवरती. त्यानंतर हा निर्णय देण्यात आला. चांगला चेंडू होता सतीश यांचा. तर या संघामध्ये संघ विजयी होईल तर सुपर 3 मध्ये प्रवेश करेल. नक्कीच विजयाकडे हालचाल करताना दिसते मोहरे 11 कांबळे संघाचे खेळाडू. पाहावं लागेल सतीश यांचा पुढचा चेंडू. समोर मात्र फलंदाज पंकज गाडगे. जोरदार प्रहार स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. बघता बघता चेंडू मात्र जातोय सीमेरेषे बार. 6 धावांसाठी बऱ्याचशा उशिरानंतर येणारा हा पंकज यांच्या बॅटमधून षटकार. बराच उशीर हेमंत गोरले आणि त्यांना शांत ठेवले होते. त्यानंतर मात्र आलेले दुसरे षटक. आक्रमण चढवताना दिसतात दोन्ही फलंदाज. एका बाजूने जय पाटील तर आता मात्र पंकज गाडगे. मी आधीच बोललेले दोन्ही रायगडची मोठी नावं सलामी जोडीमध्ये आपण दिसतो बघतोय त्या दोघांना. तर पुन्हा एकदा सतीश तयार. समोर फलंदाज पंकज याला. पुन्हा एकदा जोरदार हल्ला करतोय. पायचे प्रथमेश साळुंके परंतु चेंडू मात्र सीमेरेषे बार. 6 धावांसाठी सलग 2 चेंडूवरती 2 षटकार येत आहेत. ते मात्र सतीशच्या गोलंदाजीवरती. धावसंख्येला मात्र आता चांगलं वळण लागते. धावसंख्या मात्र होते ती 23. आता मात्र येणारे 8 चेंडू आणि 20 धावा. 8 चेंडू आणि 20 धावा. आपण पहिल्या षटकाचा विचार केला. हेमंत गोरले यांचा 4 धावा खर्च केल्या होत्या. चांगला कमबॅक करून दिला होता रायगिंग 4ला. त्यानंतर मात्र आलेला हा सतीश त्याच्यावरती हल्ला करताना दिसत आहेत. जबरदस्त फलंदाजी जय पाटील पंकज गाडगे. पुन्हा पॅडल सेप. एक धावता नक्की मिळणार. पायचा नंदू गुरव त्या ठिकाणी धावतो का परंतु स्वतः विकेट किपर धावताना दिसतोय. तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज राज पांडे नंदू गुरव. त्यानंतर त्यांच्यामध्ये दोघांच्या भांडणात तिसरा आलेला दीपक शिंदे. चेंडू हाताळला. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केले दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्या होती ते 25. म्हणजे संघाचं पाव शतक फलकावर लागताना दिसतंय. आता मात्र येणारे 7 चेंडू 18 धावा. 7 चेंडू 18 धावा म्हणजे आता हा येणारा हा शेवटचा चेंडू अतिशय महत्त्वाचा असेल दोन्ही संघांना. तर पाहावं लागेल कशा प्रकारे चेंडू टाकेल तो मात्र सतीश. समोर फलंदाज पंकजाला. खोलवर पदरी चेंडू. चांगला चेंडू चांगल्या प्रकारे खेळून काढतोय. पाहायचं त्या ठिकाणी हेमंत गोरले स्वतः घसरतात परंतु अप्रतिम क्षेत्रक्षम पाहायला मिळालंय. त्या ठिकाणी 2 धावा मात्र मिळत आहेत. चांगलं क्षेत्रक्षण. ज्या ठिकाणी 4 धावा मिळणार होत्या त्या ठिकाणी 2 धावा मिळतात. त्या मात्र मोरे 11 कांबळे संघाला. धावसंख्या होते ती 27. षटक संपते. 2 षटकांचा खेळ संपलाय. सार्वजनिक मैदानामध्ये अजूनपर्यंत जय पाटील पंकज. आता मात्र येणारे 6 चेंडू आणि 16 धावा. 6 चेंडू 16 धावा. पाहावं लागेल फलंदाजीच्या बाजूने विचार केला तर नक्कीच 2 षटकार 1 चौकार मारावा लागेल.
तर गोलंदाजांच्या बाजूने विचार केला तर 6 चेंडूमध्ये 16 धावा ह्या डिपेंड कराव्याच लागतील. तर पाहावं लागेल या संघामध्ये जो संघ विजय होईल तो सुपर मध्ये प्रवेश करेल हे निश्चित असेल. तर पाहावं लागेल गोलंदाज कोणता येतोय, कर्णधार कोणत्या गोलंदाजावरती जबाबदारी सोपवतोय. कारण 6 चेंडूमध्ये 16 धावा नक्कीच जोकाव्या लागतील. कारण राईंचारा संघाचा विचार केला तर जास्तीत जास्त फलंदाज जास्तीत जास्त गोलंदाज त्या संघामध्ये गोलंदाजांचा भरणा असलेला हा संघ मजबूत स्थितीमध्ये आपण नेहमीच पाहतोय. अजून बरेचसे गोलंदाज आहेत त्यांच्या संघामध्ये. तर रोहित याची निवड केली जाते. आपण एका बाजूला विचार केला तर मंगेश सोगम आहे, नितीन पवार आहे, रमेश कदम आहे, प्रशांत कनागल आहे, भरपूर गोलंदाज स्वतः कर्णधार दीपक शिंदे देखील आहे. तर रोहित याचा पहिला चेंडू, चांगला चेंडू, पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न फसतोय. विकेट किपर धावताना दिसतोय. तोपर्यंत पंकज घाडगे एका धावावरती समाधान मानतोय. थांबवतोय जय पाटील यांना. पाहायचं कारण या आधीच्या आलेल्या षटकामध्ये हाणामारी केली होती ती मात्र पंकजाने. कारण त्याला जास्तीत जास्त ट्रॅक ठेवणे गरजेचं आहे आणि त्याच कारणाने त्याने आपल्याजवळ स्ट्राईक ठेवली. आता येणारे मात्र 5 चेंडू असतील, 15 धावांची गरज असेल. तर पाहावं लागेल पंकज घाडगे विरुद्ध रोहित. नाही टाकत. पहिला चेंडू, आकुटाचा चेंडू पूल केलाय. पाहायचा नंदू गुरव झेल खाली आणि मला वाटतंय कुठेतरी नियंत्रण भरकटून बसला हा नंदू आणि या ठिकाणी झेल सुटतोय. तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केला. त्या मात्र पंकज यांनी जर नक्की या ठिकाणी झेल घेतला असताना तर सामना निर्णय काहीतरी वेगळाच लागला असता. वन शॉट आहे का? तर दोन्ही पंचांना मी विनंती करणे या ठिकाणी आयोजकांकडून विनंती आहे की तुमचा जो निर्णय असेल तो फायनल डिसिजन द्या. या निर्णयासाठी रविदादा भगत यांच्याकडून सूचना आलेली आहे. कारण ती लाईन आहे ती कॅमेऱ्यामध्ये प्रॉपर कॅचअप होत नाही आहे. त्याच्यामुळे तुमचा जो निर्णय असेल तो फायनल गृहीत धरला जाईल. दोन्ही पंच विचार करा आणि सांगा काय ते. 1 धाव की 2 धाव स्क्रीनवरती प्रॉपर दिसत नाही. त्या कारणाने दोन्ही पंचांनी निर्णय घ्या आणि तुमचा डिसिजन फायनल द्या. चला पंच तुमचा निर्णय द्या. निर्णय काय असेल तो आमच्यापर्यंत सांगा. 1 धाव की 2 धावा? 2. तर 2 धावा भेटतात. या ठिकाणी धावसंख्या मात्र होते ती 30. आता मात्र येणारे 4 चेंडू 13 धावा. 4 चेंडू 13, 4-13 असं समीकरण. हॅलो हॅलो 4-13.
हॅलो हॅलो ये लवकर. हॅलो. तर आता मात्र येणारे एक चेंडू 7 धावा कंपल्सरी चेस असा नियम असेल या स्पर्धेचा. त्या कारणाने एक चेंडूवरती 7 धावा कराव्या लागतील. 2 चेंडूवरती 9 धावा पाहिजे होता. त्या ठिकाणी आपण पाहिलं 2 धावा धावून काढल्या आणि मला वाटतं पॅडलशिप पद्धतीने फटका चांगला फटका पाहायला मिळाला पंकजच्या बॅटवरून. परंतु या ठिकाणी एका धावेने पराभूत व्हावं लागतं. ते मात्र मोर्या 11 कामोट्या संघाला चांगली लढत दिली, चांगली फलंदाजी केली एका बाजूने पंकजाने आणि जय पाटील याने आणि विजयीचा शिक्कामोर्तब करतो या ठिकाणी तो राजी स्टार कामोटे संघ. यायचं या संघाचा या सामन्याचा सामनावीर